नमस्कार मित्रांनो, यशोदा प्रबोधिनी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण रोज पोलीस भरती निमित्त क्वेश्चन बँक घेत आहोत. आपण कालच इतिहासाबद्दल घेतले होते, परवा 2 नंबरच्या राज्यघटनेबद्दलही आपण क्वेश्चन घेतलेले आहेत. आज आपण भूगोलाबद्दल काही क्वेश्चन जाणून घेणार आहोत. त्या क्वेश्चनांचे स्पष्टीकरण आपल्याला सांगण्यात येईल. तरी आपल्याला आवडल्यास आपण यशोदा प्रबोधिनी या चॅनलला सबस्क्राईब करावे, लाईक करा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला रोज आम्ही अपलोड केला जाईल याची आम्ही खबरदारी घेऊ. तरी आपण आम्हाला सहकार्य करा. चला तर मग आजच्या क्वेश्चनकडे वळूया. दाभोळची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हणजे टिंबटिंब जिल्ह्यात आहे. म्हणजे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर दाभोळची खाडी म्हणजे काय? दाभोळची खाडी कशावर असते? खाडी असते नदीवर. आणि दाभोळची खाडी कोणत्या नदीवर आहे? तर ती आहे दाभोळ नदीवर. आणि दाभोळ नदी कुठं आहे? रत्नागिरीमध्ये. तर मग दाभोळची खाडी कुठं आहे? रत्नागिरीमध्ये. आणि खाडी कशी तयार होते? एखादी नदी समुद्राला जेथे मिळते, समुद्राचे पाणी त्या नदीमध्ये जेथे शिरते त्या प्रदेशाला खाडी असे म्हणतात. लक्षात सुद्धा, महाराष्ट्रामध्ये ज्या खाड्या आहेत त्यांच्यावर खूप सारे क्वेश्चन विचारले जातात. कधी कधी तुम्हाला त्याचं दक्षिण उत्तर वगैरे विचारला जातो. तुम्हाला समजून घेण्यासाठी हा नकाशा तुमच्यासमोर ठेवलेला आहे. बघा, इथे खाली दाभोळ आहे. दाभोळची खाडी ही तुम्हाला दिसत असेल. लक्ष द्या व्यवस्थित प्रकारे. हे सर्व खाड्या आहेत. ही दाभोळची खाडी आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. महाबळेश्वरला कोणत्या नदीचा उगम झाला आहे? बघा, महाबळेश्वरला कोणत्या नदीचा उगम झाला आहे? आता इथं तर ऑप्शनला आपल्याला 4 नद्या दिल्या आहेत: गोदावरी, भीमा, पूर्णा, कृष्णा. आणि महाबळेश्वरला जर नद्यांचा विचार केला तर महाबळेश्वरला एकंदरीत 5 नद्यांचा उगम झालेला आहे. किती? 5 नद्यांचा उगम झालेला आहे. या 5 नद्या कोणत्या कोणत्या आहेत? तर एक आहे कृष्णा नदी, एक आहे वेण्णा नदी, एक आहे कोयना नदी, एक आहे सावित्री नदी आणि एक आहे गायत्री नदी. अशा 5 नद्यांचा उगम हा महाबळेश्वरला झालेला आहे. तर या ऑप्शनलमध्ये आपल्याकडे आहे कृष्णा नदी. ही सगळ्यात मोठी नदी आहे जी महाबळेश्वरला उगम होते, ती आहे कृष्णा. आणि कृष्णा सोडून अजून कोणत्या नद्यांचा उगम होतो तिथे? वेण्णा नदी, ही कृष्णेचीच उपनदी आहे वेण्णा नदी. दुसरी एक कोयना नदी, ही पण कृष्णेची उपनदी आहे. आणि याच्यावर कोयना डॅम आहे, हा खूप प्रसिद्ध आहे याच्यावरचा. तोही लक्षात असू द्या. कोयना डॅमवर एक क्वेश्चन येईल तुम्हाला. तो साताऱ्यात आहे आणि तो कोयना नदीवर आहे. समोरची गायत्री नदी, ही महाबळेश्वरला उगम होते आणि हीच कृष्णेची उपनदी आहे. आणि एक अजून उगम होते, ती आहे सावित्री नदी. वेण्णा नदी, कोयना नदी, गायत्री नदी आणि कृष्णा नदी या 4ही नद्या या पूर्वेला वाहतात आणि सावित्री नदी ही पश्चिमेला वाहते. पश्चिमेला वाहून ही रत्नागिरीत प्रवेश करते आणि अरबी समुद्रात जाऊन मिळते. अशा 5 नद्यांचा उगम महाबळेश्वरला झालेला आहे. या 5ही नद्या तुमच्या लक्षात असू द्या. 5 नद्यांचा उगम हा महाबळेश्वरला होतो. त्यातली मुख्य नदी आहे कृष्णा आणि बाकीच्या नद्या आहेत वेण्णा नदी, कोयना नदी, गायत्री नदी. या 3ही नद्या कृष्णेलाच जाऊन मिळतात समोर जाऊन. आणि एक आहे सावित्री नदी जी पश्चिमेला वाहून अरबी समुद्रात जाऊन मिळते. आपल्याला क्वेश्चन समजला असेल. 5ही गोष्टी लक्षात असू द्या. समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. चिखलदरा शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, चिखलदरा शिखर कुठे आहे? आता चिखलदरा शिखर कोणत्या डोंगर रांगात येतात? सातपुडा डोंगर रांगात. आणि सातपुडा डोंगर रांगातील ज्या उपडोंगर रांगा आहेत, ज्या गाविलगण टेकड्या या नावाने ओळखल्या जातात, त्या गाविलगण टेकड्यांमध्ये चिखलदरा हे शिखर आहे. आणि हे अमरावती जिल्ह्यात येतं. कोणत्या जिल्ह्यात? अमरावती जिल्ह्यात. कारण अमरावती जिल्ह्यातच ह्या गाविलगण टेकड्या आहेत. हे गाविलगण टेकड्या कुठे येतात? तर अमरावती जिल्ह्यात. आणि चिखलदरा शिखर कुठे येतं? तर हे येतं अमरावती जिल्ह्यात. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात असू द्या. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे याच्यावर क्वेश्चन विचारल्या जाईल आणि तुम्ही हे दोन्ही प्रकारे क्वेश्चन तुम्हाला देता आला पाहिजे. समजा तुम्हाला कधी कधी गाविलगण टेकड्या विचारल्या जातील, तर कधी कधी तुम्हाला
चिखलदरा शिखर विचारलं जाईल, कधी तुम्हाला थंड हवेचं ठिकाण विचारलं जाईल. या तिन्ही गोष्टी चिखलदऱ्यामध्येच येतात. गाविलगण टेकड्या आणि याच्यातलं सर्वोच्च शिखर येतं गाविलगण टेकड्यामधला. हा चौथा क्वेश्चन इथे तयार होऊ शकतो का? गाविलगण टेकड्यांमधला सर्वोच्च शिखर कोणता? तर सर्वोच्च शिखर कोणता आहे गाविलगण टेकड्यांमध्ये? वैराट. वैराटची उंची किती आहे? 1177. हे लक्षात असू द्या. तुम्हाला प्रत्येक गोष्टीच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल का आपल्याला क्वेश्चन कसा येतो. बघा क्वेश्चन साधा आहे एकदम. चिखलदरा शिखर कोणत्या जिल्ह्यात? तो अमरावती जिल्ह्यात. पण तो येतं कोणत्या टेकड्यांमध्ये? गाविलगण टेकड्यांमध्ये. आणि तिथला सर्वोच्च शिखर कोणता आहे? वैराट. आणि चिखलदरा शिखरची उंची किती आहे ही पण लक्षात घ्या, 1115. एकाच क्वेश्चनवर बघा 4 ते 5 क्वेश्चन तयार होतात आणि तुम्हाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला एकाच वेळेस जर चिखलदराबद्दल कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन आला तर तुम्ही चुकवणार नाहीत. म्हणून ही सर्व माहिती व्यवस्थित ऐका आणि लक्षात असू द्या. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. टिंबटिंब जवळील पाचगणी व महाबळेश्वर प्रसिद्ध घाटमाते आहेत. बघा आता कोणत्या जिल्ह्याजवळील पाचगणी व महाबळेश्वर प्रसिद्ध घाटमाते आहेत? घाटमाते कसे असतात? समजा पाचगणी हे पठार आहेत आणि महाबळेश्वर घाटमाते म्हणजे आपलं एक महाबळेश्वर हे आपलं पर्वत आहे, पण त्यांना घाटमातेही म्हणता येईल. आपण घाटमातेच्या अलीकडे आणि पलीकडे असाही विचार करतो आपण. तर हे कुठे आहेत? सातारा जिल्ह्यामध्ये. आता पाचगणी हे पठार खूप प्रसिद्ध आहे. इथलचं जे फुलांचे पाचगणीचं जे येतं आपण ते प्रत्येक जण बघण्यासाठी वगैरे तेथे जातात. आता हे लक्षात घ्या, पाचगणी हे साताऱ्यामध्ये आणि महाबळेश्वर हे साताऱ्यामध्ये आहेत. आणि दुसरं येतं एक सासवडचा पठार. सासवडचा पठार ही प्रत्येक वेळेस वेग क्वेश्चन येतो. सासवडचा पठार कुठे येतो? पुण्यामध्ये येतो. हेही लक्षात असू द्या आपण. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात? बघा कर्नाळा किल्ला. आता तुम्ही कर्नाळा अभयारण्य ऐकला सर आणि हा कर्नाळा किल्ला आहे. कर्नाळा किल्ला कुठे येतो? रायगडमध्ये येतो. कर्नाळा किल्ला कुठे येतो? तर रायगडमध्ये येतो. आणि कर्नाळा पक्षी अभयारण्य जे महाराष्ट्रातलं पहिलं आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य कर्नाळा पक्षी अभयारण्य ही हा रायगडमध्येच येतो आणि कर्नाळा किल्ला ही रायगडमध्येच येतो आणि हा येतो पनवेल भागामध्ये. कोणत्या भागात येतो? पनवेल भागात येतो. बघा तुम्हाला प्रश्न कशा विचारेल? तुम्हाला कर्नाळा पक्षी अभयारण्य विचारला जाईल कुठे आहे? तर तो आहे पनवेल रायगडमध्ये. आणि कर्नाळा किल्ला कुठे आहे? तर तो रायगडमध्ये. आणि महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कुठे आहे? अशाही प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. तर महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य हाही कर्नाळा जिल्ह्यामध्येच आहे. आपलं रायगड जिल्ह्यामध्ये कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करा म्हणजे तुमची समजण्याची क्षमता वाढेल. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे? बघा महाराष्ट्रामध्ये खूप प्रकारचे घाट आहे. आता याच्यामध्ये 4 घाट दिलेले आहेत. थळघाट. हा थळघाट कुठे येतो? थळघाट येतो मुंबई नाशिक मार्गावर. मुंबई नाशिक. दुसऱ्या नंबरला काय दिलाय तुम्हाला? कुंभोर्ली घाट दिलाय. कुंभोर्ली घाट कुठे येतो? कराड आणि चिपळूण दरम्यान येतो. कराड आणि चिपळूण. तिसरा घाट दिलाय तुम्हाला फोंडा घाट दिलाय. आता फोंडा घाट कुठे येतो? हा येतो कोल्हापूर ते पणजी दरम्यान. ज्यावेळेस जो कोणी गोव्याला जातो गोव्याला जाता वेळेस फोंडा हा घाट लागतो. आणि हा शेवटचा आपला जो ऑप्शन आहे ते खंबाटकी. हा खंबाटकी घाट आहे पुणे सातारा किंवा याला पुणे कोल्हापूर असेही म्हणतात. तर आपलं उत्तर आहे खंबाटकी घाट. पुणे सातारा महामार्ग कोणता घाट आहे? पुणे सातारा घाट. यातले तिन्ही घाटही लक्षात असू द्या. थळघाट कुठे आहे? मुंबई नाशिक महामार्गावर. कुंभोर्ली घाट कुठे आहे? तर कराड चिपळूण महामार्गावर. फोंडा घाट कुठे आहे? तर कोल्हापूर पणजी महामार्गावर. आणि खंबाटकी घाट हा कुठे आहे? पुणे सातारा. आणि यालाच पुणे कोल्हापूर असे घाट या घाटाचे नाव आहेत. तर आपण चारही गोष्टी लक्षात असू द्यायला हव्यात. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. तोरणमाळ पठार कुठे आहे? बघा पठार कसा असतो? पठार हा अग्निजन्य आपण ज्यावेळेस लावारस बाहेर पडतो
जो महाराष्ट्रामध्ये एक 7 कोटी वर्षापूर्वी बाहेर पडला होता, त्या निमित्ताने महाराष्ट्रात वेगवेगळे पठार निर्माण झालेले आहेत. तर त्यातला तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, तोरणमाळ हा जो पठार आहे हा येतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये. आणि यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पठार आहे. बुलढाणामध्ये बुलढाणा पठारच येतो, अहमदनगरमध्ये अहमदनगर पठार येतो, आणि यातला तोरणमाळ पठार आहे हा आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. प्रत्येक पठार लक्षात असू द्या, पठारांवरही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन विचारले जातात. चला तर मग समोर चालूया. आणि यातला सासवड पठार जास्त करून लक्षात द्यावं. सासवड पठार सगळ्यात मोठं पठार आहे आणि हे पुणे जिल्ह्यात आहे. समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. धुळे जिल्ह्यात कोणता डोंगर आहे? बघा, खालील दिलेल्या डोंगरापैकी धुळे जिल्ह्यात कोणता डोंगर आहे? तर 4 डोंगर दिलेले. आपण चारींबद्दल व्यवस्थित प्रकारे समजून घेऊ. बघा, सूरज डोंगर. सूरज डोंगर कुठे येतो? हा येतो गडचिरोलीमध्ये. सूरज डोंगर कुठे येतो? तर हा येतो गडचिरोलीमध्ये. दरेकेसा डोंगर. दरेकेसा डोंगर कुठे येतो? तर हा येतो गोंदियामध्ये. आंबागड डोंगर. आंबागड डोंगर कुठे येतो? हा येतो भंडारामध्ये. आणि शेवटचा ऑप्शन आहे गाळणा डोंगर. गाळणा डोंगर येतो हा येतो धुळे जिल्ह्यामध्ये. कुठे येतो गाळणा डोंगर? धुळे जिल्ह्यामध्ये. तर आपलं उत्तर आहे गाळणा डोंगर, धुळे. तरी तुम्ही 4 ऑप्शन लक्षात असू द्या. तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन वेगवेगळ्या प्रकारे येतात. दरेकेसा डोंगर हा तर प्रत्येक वेळेस पोलीस भरतीला, PSI ला वेगवेगळ्या प्रकारे आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे हे 4 गोष्टी लक्षात असू द्या. सूरजगड डोंगर हा गडचिरोली जिल्ह्यात आहे. दरेकेसा डोंगर हा गोंदियामध्ये आहे. आणि आंबागड डोंगर हा भंडारामध्ये. आणि गाळणा डोंगर जे आपल्याला क्वेश्चन विचारलाय तो आहे धुळे जिल्ह्यामध्ये. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशापासून झाली? बघा, मी आताच बोललो की 7 कोटी वर्षापूर्वी भ्रममूलक उद्रेक होऊन म्हणजे लाव्हाचा उद्रेक झाला आणि महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली. जो दख्खनचा पठार आहे म्हणजे त्याच्यामध्ये महाराष्ट्र येतो, तेलंगणा येतो, कर्नाटक येतो आणि गुजरातचा आणि मध्य प्रदेशचा काही भाग येतो. या भागांची निर्मिती जी झाली आहे ते भ्रममूलक उद्रेकाने झालेली आहे. कशा? आपला ज्वालामुखी उद्रेक. लक्षात असू द्या तुम्ही या सगळ्या गोष्टी. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. प्राणहिता खोऱ्याचा सर्वसाधारण उतार कोणता आहे? बघा, उतार म्हणजे कसा माहिती का? आपण एक वरती शिड्यांवर खाली उतरतोय आणि तो उतार कसा लागतो समजा. आता प्राणहिता खोरा कसा आहे? प्राणहिता खोर कुठे येतं? बघा, प्राणहिता खोर तुम्हाला दाखवतो एकदा. हे बघा, हा जो भाग आहे गडचिरोलीचा, तुमच्या उजव्या बाजूला बघा, तुम्हाला प्राणहिता खोर दिसत असेल. बघा, प्राणहिता खोर कसं दिसतंय तुम्हाला? उत्तरेकडून दक्षिणेकडे त्याचा उतार आहे, म्हणजे दक्षिणेकडे जाऊन तो गोदावरीला मिळतोय. तर प्राणहिता खोरेचं उत्तर कसं आहे? उत्तर ते दक्षिण. कसं आहे? उत्तर ते दक्षिण. लक्षात असू द्या हे प्रत्येक गोष्ट. चला तर मग समोरच्या क्वेश्चन बघूया. विदर्भाच्या पूर्व भागात ज्या नद्या वाहतात त्या कोणत्या दिशेने वाहतात? बघा, विदर्भातील नशा आताच तुम्हाला दाखवलं होतं, परत दाखवतो एकदा. विदर्भातील नद्या बघा, विदर्भाकडे फोकस करा. विदर्भ तुमच्या उजव्या साईडला येतो, नागपूर वगैरे साईडला, त्याच्याकडे लक्ष द्या. बघा, विदर्भाच्या सगळ्या नद्या सातपुडा साईडला उगम पावत आहे आणि खाली गोदावरीला, प्राणहिताला वगैरे येऊन मिळत आहे. तर कशा वाहत आहे? या सगळ्या नद्या उत्तर ते दक्षिण वाहत आहे. कशा वाहत आहे? उत्तर ते दक्षिण. तर याही क्वेश्चनचं आपलं उत्तर काय आहे? उत्तर ते दक्षिण. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. महाराष्ट्रात कॉफीचे मळे कोठे आढळतात? बघा, कॉफी यात तुम्हाला याचं बघून थोडं कोणाकोणाला आश्चर्य होईल का महाराष्ट्रात ही कॉफी पिकवली जाते. खास करून कॉफी पिकते कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडूमध्ये, पण महाराष्ट्रात ही कॉफीचे उत्पादन होते. ब्रिटिश कालखंडामध्ये भरपूर ब्रिटिशांनी वेगवेगळे उत्पादन घेण्याची पद्धतीचा प्रवाह महाराष्ट्रात पाडला होता. त्यातला एक चिखलदऱ्यामध्ये कॉफीचे उत्पादन होते आणि चांगल्या क्वालिटीची कॉफी ही चिखलदऱ्यामध्ये पिकते. तुम्ही लक्षात असू द्या, ही कॉफी कोणती पिकते? चांगल्या क्वालिटीची पिकते आणि ही मरियमपूर येथे पिकते. कुठे? मरियमपूर. चिखलदऱ्यामधील मरियमपूर हा भाग आहे. मरियमपूर या भागामध्ये चांगल्या प्रकारची कॉफी भेटते. तर लक्षात असू द्या, चिखलदरा, अमरावतीतील चिखलदरा या भागामध्ये
महाराष्ट्रात कॉफीचे सगळ्यात मोठे उत्पादन होते. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे. कोकण रेल्वे महामार्ग महाराष्ट्रात किती जिल्ह्यातून? बघा, कोकण रेल्वे महामार्ग हा बहुउद्देशीय महामार्ग आहे. हा गेलेला आहे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि केरळ या 4 राज्यातून हा महामार्ग गेलेला आहे. तुम्ही लक्षात असू द्या, एक चांगल्या प्रकारे तुम्हाला कोकण महामार्गावर प्रत्येक वेळेस क्वेश्चन येईल. कारण कोकण महामार्ग हा बहुउद्देशीय महामार्ग होता. 1965 पासून ते 90 पर्यंत याची प्रतिक्रिया चालू होती आणि 90 पासून याचं काम चालू झालेलं होतं. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ, आणि याची एकूण लांबी आहे 843 किलोमीटर. हा 4 राज्यातून जातो आणि याची एकूण लांबी आहे 843 किलोमीटर. आणि महाराष्ट्रात याची लांबी आहे 381 किलोमीटर. किती आहे महाराष्ट्रात लांबी? 381 किलोमीटर. आणि महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यातून हा जातो. किती जिल्ह्यातून जातो? 6 जिल्ह्यातून. हे 6 जिल्हे कोणते आहे? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. अशा 6 जिल्ह्यातून हा महामार्ग जातो. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन येतात, ते लक्षात असू द्या. बघा, कोकण रेल्वे महामार्ग कोणकोणत्या जिल्ह्यात जातो? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. आणि किती किलोमीटर जातो महाराष्ट्रातून? 381 किलोमीटर. आणि टोटल लांबी किती त्याची? 843 किलोमीटर. आणि यातले 34 स्टेशन आहेत महाराष्ट्रात. किती? 34 स्टेशन. महाराष्ट्रात कोकण रेल्वे मार्गावर 34 स्टेशन आहेत. आणि याच्यात सर्वात लांब जो बोगदा आहे कोकण रेल्वेवर, तोही तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे याच्यापूर्वी. तो एक करबुड्डे. कोणता आहे? करबुड्डे. हा 6 किलोमीटरचा बोगदा आहे, जो कोकण रेल्वे महामार्गावर सर्वात लांबचा आहे. आणि त्याच्यानंतर याच्यावर एक सगळ्यात उंच पूल येतो. हा 65 मीटरचा आहे. हे दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात असू द्या. सगळ्यात लांब महामार्ग करबुड्डे, याच्यावरचा सगळ्यात मोठा बोगदा, आणि पानवळ हे सगळ्यात मोठं उंच पूल आहे त्याच्यावर. आणि हा कोकण रेल्वे महामार्ग 4 राज्यातून होतो: महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ. एकूण लांबी आहे 843 किलोमीटर. महाराष्ट्रातील याची लांबी आहे 381 किलोमीटर. आणि महाराष्ट्रात 34 स्टेशनवर थांबतो. आणि महाराष्ट्रात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा 6 जिल्ह्यातून याचा प्रवास झालेला आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असू द्या. वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. एक प्रकारे क्वेश्चन येईल किती जिल्ह्यातून गेलेला आहे, किती राज्यांचा सहभाग आहे, किती किलोमीटरने गेलेला आहे, आणि महाराष्ट्रात त्याची लांबी किती आहे, याच्यावर सगळ्यात मोठा बोगदा कोणता आहे, आणि सगळ्यात मोठा पूल कोणता आहे. तुम्ही याच्यावर 6 क्वेश्चन तयार होतात. म्हणून प्रत्येक अँगलने या गोष्टीचा विचार करा. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. कोरकू ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? बघा, कोरकू ही आदिवासी जमात, आपल्याकडे खूप साऱ्या आदिवासी जमाती आहेत. त्यातल्या आपल्याला 4 ऑप्शन दिले त्यांनी: यवतमाळ, ठाणे, अमरावती आणि पालघर. आपण यातलं प्रत्येक जिल्ह्यातलं समजून घेऊया. यवतमाळमध्ये बघा सगळ्यात प्रसिद्ध आदिवासी जमात आहे, ते आहे कोलम. कोणती? यवतमाळमध्ये कोलम. ठाण्यामध्ये बघा महादेव कोळी. ठाण्यातली प्रसिद्ध आदिवासी जमात आहे महादेव कोळी. यवतमाळमध्ये कोलम. आणि अमरावतीमध्ये आहे कोरकू. आणि पालघरमध्ये येते वारली. जे वारली चित्रकला आहे ती पालघरमधल्या वारली आदिवासी जमातीचीच केलेली आहे. बघा, आपल्याला प्रश्न काय? कोरकू ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात येते? अमरावती जिल्ह्यामध्ये. आता तुम्ही प्रत्येक आदिवासी जमात लक्षात असू द्या. तुम्हाला वेगवेगळे: यवतमाळमध्ये येते कोलम, ठाण्यामध्ये येते महादेव कोळी, अमरावतीमध्ये येते कोरकू, आणि पालघरमध्ये येते वारली. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. हत्ती रोग संशोधन केंद्र कुठे आहे? बघा, हत्ती रोग संशोधन. हत्ती रोग कशामुळे होतो बरं?
क्युलेक्स या डासाच्या चावण्यामुळे होत असतो. कोणत्या डासाच्या चावण्यामुळे? क्युलेक्स या डासाच्या चावण्यामुळे हत्तीरोग हा होत असतो आणि हा संसर्गजन्य असतो. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला येऊ शकतो आणि हा परजीवी रोग आहे. आणि हत्तीरोग संशोधन केंद्र कुठे आहे महाराष्ट्रामध्ये? तर हे आहे वर्धा या जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये? वर्धा या जिल्ह्यामध्ये. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूयात. यवतमाळ जिल्ह्यातील केंद्र शासनाने अतिमागास म्हणून घोषित केलेली आदिवासी जमात कोणती? बघा, आताच तुम्हाला 4 जिल्ह्यातल्या आदिवासी जमाती समजवलं सांगितल्या होत्या. आता यांनी काय दिल्यात? आदिवासी, त्यांनी जिल्हा दिलाय आणि आदिवासी जमात विचारली आहे. पहिले आदिवासी जमात दिली होती आणि जिल्हा विचारला होता. बघा क्वेश्चन कशा प्रकारे बनतो. आता यांनी जिल्हा दिलाय आणि आदिवासी जमात विचारली आहे. आता कोलम, तुम्हाला आत्ता सांगितलं कोलम ही कुठे येते? यवतमाळमध्ये. कोकरू कुठे येते? अमरावतीमध्ये. आणि वारली कुठे येते? पालघरमध्ये. त्याच्यामुळे मी सांगतोय तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनच्या प्रत्येक ऑप्शनकडे लक्ष असू द्या. कारण का एकदा ऑप्शन येतं आणि एकदा प्रश्न येतो. एकदा जिल्हा देतात, एकदा आदिवासी जमात देतात. म्हणून दोन्ही गोष्टींकडे लक्ष असणं गरजेचं आहे तुमचं. बघा, कोलम कुठे आहे? यवतमाळमध्ये. कोकरू कुठे आहे? अमरावतीमध्ये. वारली कुठे आहे? पालघरमध्ये. जमल्यास माझ्या मागे मागे मग तुम्ही म्हणू शकता, त्याने तुमचं स्मरणही होईल चांगल्या प्रकारे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. खालीलपैकी कोणत्या शहरास ऑरेंज सिटी असं म्हणतात? बघा, ऑरेंज सिटी. आता हे तर प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याकडे ऑरेंज सिटी काय असते. ऑरेंज काय? आपली मोसंबी. आणि मोसंबी कुठे पिकते आपली सगळ्यात जास्त? ती आहे नागपूरमध्ये. ऑरेंज सिटी कुठे आहे आपली? नागपूरमध्ये. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारिक औद्योगिक वसाहत कुठे आहे? बघा, पंचतारिक म्हणजे आपली जी सगळ्यात मोठी MIDC म्हणू शकता तुम्ही समजा. आणि जी जिथे सगळ्यात जास्त उद्योग मोठमोठे उभे राहत आहे सध्या ती आहे बुटीबोरी. आणि ती कुठे? बुटीबोरी कुठे आहे? नागपूरमध्ये. ही सगळ्यात मोठी पंचतारिक औद्योगिक वसाहत आहे आणि ती आशियातली. कुठे आहे? बुटीबोरी, नागपूरमध्ये. हा क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक वेळेस विचारली. एकदा विचारलेली बुटीबोरी कुठे आहे? तर नागपूरमध्ये. आणि सर्वात मोठी पंचतारिक वसाहत कुठे आहे? तर बुटीबोरीमध्ये. बघा, दोन्ही दृष्टिकोनातून विचार करावा. आणि शेंद्रा आणि वळूज हे तर औरंगाबादमध्ये आहेत. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. भंडारा जिल्ह्यातील तांदळाची मोठी बाजारपेठ कोणती? बघा, भंडारा जिल्ह्यामध्ये हा सगळ्यात मोठा तांदळाचे कोठार म्हणल्या जाते या जिल्ह्यांना, भंडारा गोंदिया या जिल्ह्यांना. आणि यातली सगळ्यात मोठी बाजारपेठ कुठे आहे? बघा, भंडारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सगळ्यात जास्त उत्पादन होतं? तुमसरमध्ये. आणि मग तुमसरमध्ये जर सगळ्यात जास्त उत्पादन होत असेल तर सगळ्यात मोठी बाजारपेठ कुठे असणार? तुमसरमध्ये. तर सगळ्यात मोठी बाजारपेठ कुठे आहे? तुमसर या जिल्ह्यामध्ये आहे. तर लक्ष असू द्या, भंडारा जिल्ह्यातील तांदळाची सर्वात मोठी बाजारपेठ कोणत्या जिल्हा आहे? तर तुमसर जिल्ह्यामध्ये आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया. बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन प्रकल्प कोठे आहेत? बघा, बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी जे आनंदवन स्थापन केलेलं आहे ते कुठे आहे? तर ते आहे वरोरा, गडचिरोली या जिल्ह्यातील वरोरामध्ये ते स्थापन केलेलं आहे त्यांनी. आणि ते तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष असू द्या. आणि ते स्थापन झालं आहे 1949 मध्ये. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालू आहे. गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? बघा, इटियाडोह, नवेगाव बांध आणि चोरकमारा हे तिन्ही धरण गोंदिया जिल्ह्यामधलेच आहेत. आणि यातले सगळ्यात मोठे धरण आहे इटियाडोह. कोणते धरण आहे सगळ्यात मोठे? इटियाडोह. आणि कोणत्या नदीवर आहे? गांडवी नदीवर येते. इटियाडोह धरण हे गांडवी नदीवर आहे गोंदिया जिल्ह्यातील. आणि चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे आपले 2-3च क्वेश्चन राहिलेले आहेत मित्रांनो. 2 क्वेश्चन लगेच होतील आपले. चला तर मग 22 नंबरचा क्वेश्चन आहे. नदीच्या काठावर कोणत्या नदीच्या काठावर देहू आळंदी हे तीर्थक्षेत्र वसले आहे? कोणत्या नदीच्या काठावर देहू आळंदी तीर्थक्षेत्र वसले आहे? बघा, इंद्रायणी या नदीच्या काठावर देहू आळंदी हे तीर्थक्षेत्र वसले आहे. आपल्याला 4 ऑप्शन काय दिले त्यांनी? भीमा, पंचगंगा, इंद्रायणी, कृष्णा. बघा, भीमावर काय वसलेले आहे? पंढरपूर. पंचगंगेवर काय वसलेले आहे? दत्ताचं मंदिर आहे. आणि कृष्णेवर काय वसलेलं आहे? आपलं कृष्णा ही एक तीर्थक्षेत्र म्हणूनच ओळखलं आहे. कर्नाटकमध्ये कृष्णा नदीला खूप मान्यता आहे. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे चालूया.
एप्रिल मे महिन्यात पडणाऱ्या पावसात काय म्हणतात? बघा, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जो पाऊस पडतो त्यावेळेस आपल्याकडे काय पिकतात? एप्रिल मे महिन्यामध्ये आंबे पिकतात आणि आंब्यांच्या महिन्यांमध्ये जो पाऊस पडतो त्यांना काय म्हणतात? आंबेसरी म्हणतात. काय म्हणतात? आंबेसरी. आणि हाच क्वेश्चन आता 2025च्या ग्रुप बी प्रीला आलेला होता आणि याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन असं दिलं होतं लू वारे. तर याला आंबेसरीला लू वारे असेही म्हणतात. लू वाऱ्यांमार्फत जी लू सरी वगैरे तुम्ही किंवा हे म्हणू शकतात. चला तर मग 24व्या नंबरकडे वळूया. पर्जन्य छायेच्या प्रदेशात टिंबटिंब कोणत्या प्रदेशाचा समावेश होतो? खाली दिलेल्या ऑप्शन मध्ये बघा, एक आहे महाड, एक आहे वाई, एक महाबळेश्वर आणि एक आहे उस्मानाबाद. बघा, एक आहे महाड, एक आहे वाई, एक आहे महाबळेश्वर, एक आहे उस्मानाबाद. बघा, महाबळेश्वर मध्ये तर सर्वात मोठा पाऊस होतो आणि महाड आहे तो कोकणामध्ये, म्हणजे तिथेही सर्वात जास्त पाऊस होतो. आणि उस्मानाबाद तर समजा खाली. आणि एक वाई आणि म्हसवड हे 2 क्षेत्र असे जिथे महाराष्ट्राला सगळ्यात कमी पाऊस पडतो. दोन्ही प्रकारे तुम्ही लक्षात असू द्या. सगळ्यात पर्जन्य छायेचा प्रदेश कुठे येतो? तो वाईमध्ये येतो आणि सगळ्यात कमी पाऊस ही वाई आणि म्हसवड या दोन्ही याच्यात पडतो गावांमध्ये. चला तर मग समोरच्या क्वेश्चनकडे वळूया. शेवटचा क्वेश्चन आहे आपला आजचा. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे कोणत्या महिन्यात सर्वात जास्त पाऊस पडतो? बघा, महाराष्ट्रात जो पाऊस पडतो जूनला सुरुवात होते. जून, जुलै, ऑगस्ट अशा 3 महिन्यात महाराष्ट्रात पाऊस पडत असतो. आणि त्यातल्या जुलै महिन्यामध्ये ज्या वेळेस आपल्या मक्काची पेरणी झालेली असते जूनच्या एंडिंगला, त्या जुलै महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कधी पडतो? जुलै महिन्यामध्ये. चला तर आपल्याला आजचं लेक्चर चांगल्या प्रकारे समजलंच असेल. आपल्याला कोणत्याही प्रकारचे डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकतात. आणि आपल्याला कोणत्या टॉपिकवर अजून अशाच प्रकारचे क्वेश्चन हवे आहे आणि असेच क्वेश्चन आपल्याला रोज बघायचे असतील तर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. आम्ही रोज अशा प्रकारचे तुमच्यासाठी रोज 20-25 क्वेश्चन घेऊन स्पष्टीकरण चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.